नमस्कार मित्रांनो, आज आपण शाळा सिद्धी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आता आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, अगदी सोपं आणि स्टेप बाय स्टेप ती पद्धत मी तुम्हाला समजून या ठिकाणी सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपणास मोझिला फायरफॉक्स हे ओपन करायचं आहे. मोझिला फायरफॉक्स ओपन केल्यानंतर या टॅब मध्ये आपल्याला www.shalasiddhi NUEPA.org हे आपल्याला या टॅब मध्ये टाकायचं आहे आणि एंटर करायचं आहे. ओके करायचं आहे. हे पहा, या ठिकाणी ओके केल्यानंतर आपल्याला शाळा सिद्धीचं मेन पेज, डॅशबोर्ड किंवा मुखपृष्ठ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर या मुखपृष्ठाद्वारे आपण या ठिकाणी आपल्याला आता माहिती या ठिकाणी भरायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमची लँग्वेज सुद्धा चेंज करू शकता. इंग्लिशचं मराठी करू शकता. मराठीचं तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे हे या ठिकाणी बघा. चूज लँग्वेजेस, इंग्लिश, हिंदी, मराठी या एनी अदर. ओके. या इन्फॉर्मेशन ब्राउझर, कशामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे? इंग्लिश, हिंदी. सध्या आपल्याला इंग्लिश, हिंदी मध्ये या वेबसाईटवर आपल्याला याचं ब्राउझर ओपन केलेलं आहे. तर आता आपण सरळ जाऊयात या पुढील माहितीसाठी की आपल्याला शाळा सिद्धी या वेबसाईटवर लॉग इन कशा पद्धतीनं करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वर तुम्हाला पाहायला मिळते होम, अबाउट अस, डॉक्युमेंट्स, रिपोर्ट्स, गॅलरी, कॉन्टॅक्ट, फीडबॅक अँड लॉग. ओके. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे टॅब या ठिकाणी दिसत आहेत. तर सर्वप्रथम आपण लॉग इन या टॅबवर ओपन करायचं आहे. हे बघा, लॉग इन हे टॅब या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्या शाळा सिद्धी वेबसाईट मध्ये किती प्रकारचे डोमेन आहेत हे डोमेन तुम्हाला या ठिकाणी दिसतात. 7 प्रकारचे डोमेन आपल्या शाळा सिद्धी मध्ये आहेत. क्षेत्र, डोमेन म्हणजे क्षेत्र, डोमेन 1, डोमेन 2, डोमेन 3, डोमेन 4, डोमेन 5, डोमेन 6 आणि डोमेन 7. या डोमेन वर आपल्याला काय करायचं आहे, माहिती आपल्याला या डोमेन नुसार आपल्या शाळा सिद्धी मध्ये आपल्याला भरावयाची आहे. तर सर्वप्रथम आता या ठिकाणी ज्या शाळांनी मागच्या वर्षी लॉग इन केलेला आहे, पासवर्ड घेतलेला आहे, त्या शाळांनी पुन्हा लॉग इन आणि युजर आयडी तयार करायची आवश्यकता नाही. इतर शाळांनी मात्र, ज्या शाळांनी अद्याप शाळा सिद्धी वेबसाईटवर काहीही माहिती भरली नाही त्या शाळांनी मात्र या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, न्यू युजर क्लिक हिअर. न्यू युजर क्लिक हिअर हे दिसतंय तुम्हाला. तर न्यू युजर क्लिक हिअरला आपण क्रिएट करायचंय आणि नवीन अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करायचं. ओके. या ठिकाणी आपण आता सिलेक्ट लेवल, हे बघा, तुम्ही स्कूल लेवलवर आपल्याला आता ही माहिती भरायची आहे. UDIS नंबर 27 30 110 1803 हे या पद्धतीने माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला न्यू युजर मध्ये सर्वप्रथम लेवल सिलेक्ट करायचं आहे, स्कूल लेवल. त्यानंतर तुमच्या शाळेचा UDIS क्रमांक हा कंपल्सरी टाकायचाच आहे. 27 30 जे काही तुमचा शाळेचा युजर आयडी आहे ते तुम्ही टाकणार आहात. त्यानंतर फर्स्ट नेम या लास्ट नेम, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि ईमेल ऍड्रेस असेल तर ईमेल ऍड्रेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि जनरेट पिन OTP, एक OTP तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी येणार आहे. ती OTP तुम्ही या ठिकाणी टाकली की तुमचं या ठिकाणी शाळा सिद्धी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. ओके.
या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या इंटर ओटीपी असे या ठिकाणी म्हणेल. इंटर ओटीपी म्हटल्यानंतर तुम्ही ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी आहे, वन टाइम पासवर्ड, ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड, तो 6 अंकी नंबर तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी ते तुम्हाला म्हणेल की तुमचं नवीन पासवर्ड तुम्ही तयार करा. म्हणजे पासवर्ड अशा पद्धतीने तयार करा, एक अप्पर केस, बाकी लोअर केस, एक न्यूमरिक आणि बाकी एखादं चिन्ह तुम्ही या कीबोर्डवरील घ्यायचं आहे. तर तुम्हाला जे लक्षात राहील अशा पद्धतीचं पासवर्ड तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. अशा पद्धतीचं पासवर्ड तयार करून तुम्ही क्रिएट युजर असं या ठिकाणी करून तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली करून घेऊ शकता. ओके, हे बघा, अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी तुमचं शाळेचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली करू शकता. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. माझं युट्यूब चॅनल शार्पन द सॉ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला या पुढील जे काही व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल व तुम्हाला याचा फायदा तुम्हाला पुढील काही गोष्टी ज्या अडचणी येणार आहेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच मिळेल. नक्की कळवा, आपल्या सूचना कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि यापुढेही अशा पद्धतीनं व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मला आपल्या सबस्क्राईबमुळे मिळेल. तर नक्कीच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओनं फायदा होईल असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि यानंतर पुढील 7 डोमेन मध्ये तुम्हाला ही माहिती कशी भरायची आहे त्याचेही व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये अपलोड करणार आहे, तर तेही तुम्ही पाहू शकता. तर यानंतर जे व्हिडिओ मी येणार आहे की तुम्ही तुमच्या शाळेची माहिती यामध्ये लर्नर्स, टीचर्स, स्कूल कंपोजिशन मॅट्रिक्स आणि स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन यामध्ये कशा पद्धतीनं भरू शकता हे मी तुम्हाला प्रत्यक्ष स्टेप बाय स्टेप या ठिकाणी दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा माझा शार्पन द सॉ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.